नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 16/6/2025। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, प्रथम दर्शनी आज पाहणी केली असता मागच्या 2-3 दिवसाची तुलना केली असता फ्लावर कोबीची आवक कमी झालेली आपल्याला नारायणगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे। अशाच नवनवीन प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे। फ्लावर आहे छाटायला लागत ना, फ्लावर छाटणार काय? 72 रुपये ओके मार्का 72 रुपये 10 किलो झाली फ्लावर। बोला ना, तुम्हाला बोलायला माल वल्ले आहेत बोलायचं आहो, आपण काय दुसरं चुकीचं काय बोलतो का? तो 100 रुपये 110 फ्लावर माल काय दो 20 30 40 माल क्या है 60 रुपये मंडी का नाच माल है, मंडी का नाच माल है 75 रुपये 80 रुपये 80 रुपये चलता है क्या? सोना है वापस नहीं माल 80 रुपये 80 रुपये 80 रुपये 80 रुपये खाली 80 रुपये 3 बार 8 रुपये किलो झाली फ्लावर 8 रुपये किलो। क्या ले वो नहीं लेगा तो क्या लेगा? घंटा देना पड़ेगा उसको। गिल्ला है गिल्ला तो बारिश में चालू है ना यार, दिन रात फ्लावर ये 10 20 30 40 50 रुपये 50 55 60 रुपये 60 रुपये 61 रुपये 61 रुपये 62 रुपये 62 रुपये 70 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 रुपये बोलतो मला 70 रुपये 70 रुपये 3 बार वाढ रे 7 रुपये किलो झाली फ्लावर 7 रुपये किलो। चला हे 10 एसटी आहे त्याच्यामध्ये क्वालिटीवर माल चला 50 60 70 रुपये शिवशासन 80 रुपये शिवशासन 80 रुपये 90 रुपये 90 रुपये 91 रुपये 91 रुपये 95 100 रुपये ब्रिजेश मार्गात का 100 रुपये घेतला 100 रुपये घेतला फकरीनं 100 रुपये 10 किलो झाली 10 रुपये किलो झाली फ्लावर। योगेश मार्का 8 रुपये किलो झाली फ्लावर फक्त 8 रुपये 15 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 25 रुपये 25 रुपये 25 रुपये 3 वार 25 रुपये 10 किलो बादला फ्लावर। 400 रुपये किलो आहे ना, 2 दे बाकी चला 10 15 20 रुपये 20 रुपये 25 रुपये 25 रुपये एक वाले बादला कोबी 10 15 20 रुपये बदलाय 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 3 वार मांडो चाइनीज वाला बोल कोबी करे कोबी कोबी किती आहे द्या 26 आहे एक केला की तुषार बोला काय म्हणायचे बोल रे राहिले किती राहिले किती 120 रुपये 25 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 51 रुपये राहिले 55 रुपये 60 रुपये 180 रुपये 3 वार 18 रुपये किलो झाली कोबी 18 रुपये किलो। खाली
वर बोला वर असेल तर तुम्ही कोल्ला माली फक्त बाकी काय थोडं थांबा हे सोनं माल पैसे होतील तुमचे कोबी काय बोला किती पाहिजे तुम्हाला 25 आहे 120 चालाय वार 25 आहे माल लय टॉप आहे फक्त गाळ आहे थोडा 120 चालाय वार तुम्ही बोला हा सगळ्या हा या इकडे चला चला कापून फ्लावर उद्या तुम्ही सांगितलं उद्या उद्या 95 रुपये 10 किलो झाली फ्लावर. माल वल्ले आहेत त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतोय. माल चांगले आहेत पण वल्ले आहेत. हो यादव साहेब काय फ्लावर आणली होती का? काय बाजार भेटला? 80 रुपये 80. माल वल्ले होते ना आज? सकाळपासून पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे कालपासून. आणि हायएस्ट कितीपर्यंत आला? 110 नाही दिलं 110 पर्यंत झाले. बाजार कमी झाले तर आवक पण आज कमी आहे तरी पण बाजार कमी आहेत. बाजार कमी आहे ना आवक पण कुठे आता आवक घटली. आवक घटली आवकच नाही आवक नाही. किती हजार काडी लावली होती? 15,000 15,000 काडीला पहिल्यापासून शेवटपर्यंत किती खर्च आलाय? 40-45,000. एवढ्या बाजारात भांडवल लिहून का? भांडवलच होईल मिळायचं नाही काही फक्त लेवल होईल. साधारण पाऊस जास्त झालाय खर्च वाढलाय औषधं खतं सर्व. तर ह्या सिच्युएशनमध्ये फ्लावरला आज काय बाजार हवे होते? कमीत कमी 150 रुपये तरी पाहिजे. कमीत कमी 150. कमीत कमी 150 रुपये कमीत कमी 150 पाहिजे. 150ला जास्त असेल तरी काय हरकत. कमीत कमी 150 तेवढं पाहिजे. बाजारभाव कमी झाले डबल झाले पाहिजे बाजार. पावसाने काय नुकसान? पावसाने थोडंफार प्रमाणात झाले नुकसान. गाण्या आला. किती टक्के नुकसान असेल? 10%, 20%? नाही तरी 25%. 25% नुकसान. मामा तुम्ही काय आणलं होतं? मी फ्लावर आणली. काय संपली? मी आता ऐका ना मी आरू पिंपळगावचा सरपंच आहे. हां फ्लावर आता मी कधी मार्केटला आणत नाही. हां ते माऊली पावले त्यालाच माल देतात जाग्यावर. हां वर मुंबईला गेलो. हां आता बिराड आहेत आपण बिराडांना काम करायला हे दिलेली. सकाळी आता त्यांनी मला माल काढलेला माहित नाही सुका होतं थोडं म्हणून त्यांनी काढलं. त्यानंतर सारखाच पाऊस चालू झाला. मग आता त्या 34-35 पिशव्या होत्या. मग आता त्या ज्या व्यापाऱ्यांनी सांगितलं का माल तुम्ही काढू नका आज. काढला मला आता काय करायचं घरची पिकअप सगळं हे आलो मार्केटला घेऊन खपले 70 रुपये जागेवर. अपेक्षा ऐका ना जागेवर आता काय देत असेल तर उद्या बाजार सांगणार आपल्याला. उद्या नाही याच्या मागचा थोडा जागेवर काय दिलाय? नाही आता मला नाही सांगते मुलांना माहिती. मुलांना माहिती कारभार करते आपल्याला आयडिया नाही. हा पण मी म्हणतो आता फेकून देण्यापेक्षा काही ना काही झालं. आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे आहे ना आज कमीत कमी 150-200 रुपये बाजार पाहिजे. कमीत कमी 500 रुपये तरी पिशवी उरली पाहिजे. बाजार फारच कमी. हा आणि मला बाजारच्या मानाने ना तुमचा खर्च भयंकर आहे ना. खर्च भयंकर तुमचे खताच्या औषधाच्या सगळ्या भयंकर आहेत ना. आणि त्याच्यात असं जर पावसाने आता महिनाभर चालवला असा खेळ आता हे म्हणजे 25% नुकसान झाले. मी होतं 50% झाली. तुम्ही किती लावली होती काडी? मी आता फुल वर्किंगच आहे. नाही पण आता किती काडी चालू झाली? आता माझी 50,000 काडी होती. भरपूर आहे. हा काही काडी आहे ना माझी आता 2 एकर संपलेली आहे. आता 2-3 एकर चालू झाली. या बाजारात काय भांडवल पण निघत बिलकुल काहीच निघत नाही. पाऊस जेवढं चाललाय निसर्ग त्याच्या पुढे कोण नाही. बरोबर त्याला पर्याय नाही. बाजार डबलच पाहिजे. बाजार डबल हा कमीत कमी रुपया निघाला ना तर समाधान वाटतं ना. बरोबर. नाही तर अशा बाजारमध्ये ना काय नाही. हे फक्त आहे ना आपण गाडी मोल करायचं हमाल्या करायचं काही नाही होत. बरं बिराडाला आपण तिसरे शेण देतो त्यांना जर 2 रुपये भेटले तर ते आपल्या परत काम करत करू. बरोबर आहे. बाजार फार कमी आहेत. फार कमी आहेत. मध्ये टमॅटो केली होती टमॅटोला बाजार नाही टमॅटो सोडून असंच चाललंय शेतीचं सगळं. आता 3 एकर कोबी लावली. आता तिला अजून टाइम आहे. काय होईल ते होईल पुढचं. बाजार वाढले पाहिजे. बाजार वाढले पाहिजे तर समाधानी शेतकरी. आणि शेतकरी समाधानी तर सगळे दुकानदार वगैरे तुमची समाधानी. नाही तर तुमचे माल नाही पैसे झाले शेतकऱ्याचे तर काहीच पैसे होणार नाही. दुकानदारांना कोण घेत नाही गिरायचं. ओके धन्यवाद. हो काय माल आणला होता? फ्लावर. फ्लावर काय बाजारभाव भेटला? 100 रुपये. 100 रुपये.
10 किलो 10 रुपये किलो झाली. 10 रुपये. किती बॅगा होत्या? 34. 34. ओके ओके 34 बॅगा होत्या. हां. मागच्या वेळेस काय संपलं का? मागच्या वेळेस 130 रुपये. 130 रुपये. थोडे कमी झालेत बाजार हां, वल्ल्यामुळे. वल्ल्यामुळं. आज माल वल्लाय त्याच्यामुळे बाजार थोडे कमी भेटले. आता आवक पण कमी झाली ना? नाही, आवक कमी आहे, पण मग पावसामुळे थोडा प्रॉब्लेम. पावसामुळेच प्रॉब्लेम आहे आता. वल्ला माल असला का प्रॉब्लेम येतो. किती हजार गाडी लावली? आपले 35. 35,000. बरीच आहे. ओके धन्यवाद. धन्यवाद.